भाजपच्या विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची सोमवारी 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली। वाघ यांच्या हत्येला 36 तास उलटल्यानंतरही पोलिसांना कोणतीही कारवाई केली नव्हती। कुणाला अटक करण्यात आली नव्हती। मात्र आता हडपसर पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेच्या पथकांना मोठं यश आलं। पोलिसांनी 8 ते 10 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जाते। या संशयितांमधील दोघांकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती प्राप्त झाली आहे। या माहितीच्या आधारे गुन्ह्याची उकल होऊ शकते अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली। सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा पवन शर्मा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे। संबंधित आरोपींना लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। या प्रकरणात नवनाथ गुरसाळे हे नावही समोर आलं। गुरसाळे हा ड्रायव्हर म्हणून काम करतो, तर शर्मा हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे। आरोपींची सतीश वाघ यांच्यासोबत वैयक्तिक दुश्मनी असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आता ही दुश्मनी कशामुळे झाली आणि हत्येचं कारण काय असू शकतं याचा तपास पोलीस करतायत। सोमवारी सतीश वाघ यांचे अपहरण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली होती। ज्या गाडीतून वाघ यांचं अपहरण झालं होतं तशा प्रकारच्या तब्बल 800 गाड्या पोलिसांनी आरटीओच्या मदतीने तपासल्या। त्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती, सोलापूर, बीड आणि अहिल्यानगर अशा 6 जिल्ह्यातील गाड्यांची माहिती घेण्यात आली। आरटीओकडून मिळालेली माहिती आणि इतर टेक्निकल डेटाच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या लोकेशनचा शोध घेतला।